नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत बेसनपुरी लाडू। बेसनपुरी लाडू बनवण्यासाठी मी ह्या वाटीने 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, हरभऱ्याच्या डाळीचं। आता ते पीठ मळून घेऊ आपण। थोडं थोडं पाणी ॲड करून मळून घेऊ। घट्ट पीठ मळायचं आहे। हे बघा, हे आपलं असं घट्ट पीठ मळून झालं आहे। आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला एवढाले गोळे घेऊन थोडंसं याला तेल लावून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही लाटायच्या। अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता बाकीच्या सर्व पिठाच्या आपण पुऱ्या लाटून घेऊ। आता आपल्या पूर्ण पुऱ्या लाटून झाल्या आहेत। आता आपण एक एक करून ह्या तळून घेऊ। आता तेल गरम झालं आहे, यामध्ये एक एक पुरी तळून घेते। कमी गॅसवर व्यवस्थित पुरी तळायची आहे, कच्ची राहिली नाही पाहिजे। आता दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ। अशाच प्रकारे आपण बाकीच्या सर्व पुऱ्या तळून घेऊ। आता आपल्या पूर्ण पुऱ्या तळून झालेल्या आहेत, ह्या थोड्याशा थंड होऊ देऊ, मग या कुस्करून घेऊ। पुऱ्या थंड झाल्या की हाताने ह्या कुस्करून घ्यायच्या, नंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या। आता हे कुस्करलेल्या पुऱ्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि होईल तेवढी बारीक पावडर बनवू याची। अशा प्रकारे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपल्या सर्व पुऱ्या बारीक करून झाल्यात। आपण आता पाक करायला घेऊ। पाक करण्यासाठी मी या वाटीने 2 वाट्या बेसन पीठ घेतलं होतं, तर याच वाटीने 2 वाट्या साखर घेऊ।
आणि पाऊण वाटी पाणी. आता आपण याची चाचणी बनवून घेऊ. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत हलवत राहायचं, नाही तर साखर खाली चिकटली जाते. आपला पाक आता तयार होत आला आहे. आपला पाक हा एकतारी पाक लागणार आहे. आता आपण टाकू वेलची पूड. आता आपला पाक तयार झाला आहे का त्याचे आपण चेक करू. हा बघा, आपला एकतारी पाक तयार झाला आहे. आता आपण पाकामध्ये पुऱ्यांचे पावडर टाकून घेऊ. मंद गॅसवर 2 मिनिटं परतून घ्यायचं याला. दोन मिनिटं असंच परतून घेऊ आपण कमी गॅसवर. आता हे मिश्रण आपण अर्धा तास झाकून ठेवू आणि कोमट झालं की मग ह्याचे लाडू वळायला घेऊ. आता हे मिक्सर थंड झालं आहे. आपण याचे लाडू बनवू. अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊ. याचे तयार झाले आहेत आपले बेसनपुरीचे लाडू. खूप टेस्टी लागतात हे लाडू. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.